मला आठवतंय की तुमची जर्नी चालू झालेली होती. तुमची मंथली इन्व्हेस्टमेंट पण वाढली बऱ्यापैकी बऱ्याच वेळा. 30,000च होती सुरुवातीला. हां. सो ती इन्व्हेस्टमेंट पण वाढली. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग केल्यामुळं तुम्हाला गोल्स कळाले. आपल्या गोल्सला पैसे किती लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी पण तोही अनुभव तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल? म्हणजे सेव्हिंग प्रॉपर वेने बऱ्याच वेळा स्कॅटर्ड फॉर्ममध्ये किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून टाकणं, हा प्रकार सुद्धा तुम्ही अव्हॉइड केला माझ्याबरोबर असताना. कोणी सांगितलं प्रश्न होता, मी एफडीच करतो, दुसरं काहीच करत नव्हतं. मला माहितच नव्हतं या गोष्टी. ओके. हां, हां. त्यामुळे फक्त ते सगळं स्कॅटर्ड केलेलं ते तुमच्यामुळेच मला समजलं. हं, 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 हं. शेअर मार्केट या असल्या गोष्टी ऐकून होतो, पण ते काही माहित नव्हतं काय करायचं या गोष्टी, किंवा म्युच्युअल फंड शब्द, हे म्युच्युअल फंड शब्दच माहित नव्हता मला. तुम्ही भेटायच्या अगोदर माहितच नव्हता शब्द मला काय असतं. हे सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे समजल्या. ते धाडस पण शेअर मार्केट माहिती आहे वाचूनच की शेवटच्या बातम्याच्या शेवटी ते आपण ऐकतो शेअर मार्केटचं हे आज चढवत आहे, पण त्यात गुंतवावं हे धाडस असण्याचं काही कारणच नाही ना. बरोबर. पण ते तुम्ही गुंतवले म्हणून ते होत गेलं. हे मला वाटतं आमच्या टीमने किंवा मी बऱ्याच वेळेस एज्युकेट करत आलो तुम्हाला की शॉर्ट टर्म मध्ये आपण फिक्स मध्ये टाकले पाहिजे, लॉंग टर्मचे पण इक्विटीमध्ये टाकले पाहिजे, जेणेकरून रिस्क घेतली तरी मार्केटची व्हॉलॅटिलिटी कमी जास्त होते, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शॉर्ट टर्म मध्ये होत नाही. हा तुम्ही 10 वर्षामध्ये अनुभव बघितला असेल. पैसे वर जातात, खाली येतात आणि लॉंग टर्मचे जे पैसे ओव्हरऑल ग्रोथ होत असते. हे अनुभव घेत असताना बऱ्याच लोकांचा एक समज आहे की डॉक्टर्सला प्लॅनिंगची गरज नाही आहे असं जे वाटतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? डॉक्टरला तर प्लॅनिंगची गरज खूप आहे. ओके. त्यांचं एम्स खूप आहे. ओके. त्यामुळे गरज आहे. त्यामुळे मुलं शिक्षण, आता डॉक्टर मुलं झालं तर त्याचं हॉस्पिटल बांधायचं, ते फीचा खर्च आला, सगळ्या गोष्टीचा खर्च आला, लक्झरीज लाईफ जगायचा, तर ते वेल मॅनेजमेंट असल्याशिवाय जगू शकत नाही. डॉक्टरच पहिल्यांदा वेल डिसिप्लिन असतो. तुम्ही डिसिप्लिन पेशंट बघितला आणि तर औषध दिलं तरच तो बरा होतो. मग ते प्रॅक्टिकल लाईफ मध्ये असू दे नाही तर फायनान्शियल लाईफ मध्ये असू दे. ओके. डिसिप्लिन आणि वेल मॅनेजमेंट पाहिजे. सो 10 वर्षाच्या करिअरमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला जे आपण बघतो, तुम्ही ऐकलं पण असेल आपल्या भागामध्ये, साधारणतः पल्स, पॅन कार्ड अशा बऱ्याचशा स्कीम्स येतात, लोक इन्व्हेस्ट करतात. तर हा काय असा काय अनुभव तुम्ही ऐकला किंवा काय मेसेज तुम्ही देऊ शकता त्याच्याबद्दल, की करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, किंवा फसव्या स्कीम्स येतात आपल्या लाईफमध्ये आणि ज्याच्यातनं लोक फसवली जातात, हा अनुभव काय तुम्हाला मेसेज त्यांना द्यायचा आहे असं काही? हा, तर अशा गोष्टी आहेत. ते 10 वर्षापूर्वी मी काय गुंतवले नव्हते, पण त्या फेक आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्यातून आउटपुट काही नाही हे फक्त मला माहित होतं. पण नंतर तुम्ही तुमच्याशी संपर्क आल्यानंतर 10 वर्षात त्या गोष्टीकडे मोह सुद्धा झाला नाही किंवा विचार सुद्धा त्या गोष्टीचा कधी केला नाही, कधीही केलेला नाही. कारण ते काही चांगल्या गोष्टी आहेत, फेक आहेत सगळ्या.